नमस्कार मित्रांनो, मी फिरोज पठाण, लातूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 6 मधील महिला उमेदवार सुनीता चाळक मॅडम आहेत। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की पक्षाची काय स्थिती आहे आणि जनतेसाठी एजेंडा काय आहे। नमस्कार, मी सुनीता नामदेव चाळक। 2012 ते 2017 पर्यंत मी नगरसेविका म्हणून महानगरपालिकेत नागरिकांचे काम केलेलं आहे आणि आता मला अमित भैयांनी जी संधी दिली आहे, आज पुन्हा जनतेत जायचं आणि जनतेचे काम करण्याची संधी दिली। आज त्यांचे अमित भैया साहेबांचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला आणि मला तिकीट दिलं, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। मॅडम, प्रभागामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून जे विकास कामं रखडलेली आहेत त्या संबंधी तुमचा एजेंडा काय आहे? आता आपण पाहिलं तर आमच्या जो प्रभाग क्रमांक 6 असेल, 16 असेल, इथं जेव्हा 2012 पासून 17 पर्यंत विकासाचे प्रत्येक काम झालंय। कारण त्यावेळेस आमच्या काळात पाण्याची टंचाई होती। थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगते, टंचाई होती। तशा टंचाईच्या काळात सुद्धा आम्ही नगरसेवकांनी गल्लोगल्लीत पाईपलाईन केल्या होत्या, पाईपलाईन करून बोर पाडल्या होत्या। परत जागोजागा मी रस्ते पण इतके दुरुस्त केले होते, रस्त्याचे काम केले होते, लाईट बसवल्या होत्या। म्हणजे आमच्या प्रभागामध्ये पूर्ण टोटल सोय आमच्या नागरिकांची आम्ही केली होती। त्याच्या विरुद्ध जेव्हा 2017 पासून जर आपण पाहिलं ते आतापर्यंतच्या काळामध्ये त्यांचे 5 वर्षांनंतरचे 3-4 वर्ष, आज माझ्या प्रभागात 1 रुपयाचंही काम झालेलं नाही। काही रोडचे काम झालं तर आमच्या अमित भैया देशमुख साहेबांच्या फंडातले काही रोडचे काम इथं झालेले आहेत। हे नगरसेवक जेव्हा 17 मध्ये इथं वोटिंग मागायला आले होते, त्याच्यानंतर त्यांचं तोंड मी आज रॅलीमध्ये पाहिलं। कारण आम्ही जात असताना त्यांची रॅली समोरून आली। जे मतदान मागून 17 मध्ये गेले ते आता 26 मध्ये डायरेक्ट नागरिकांच्या भेटीला येतात। मग नागरिक खूप शहाणे आहेत, जनता खूप हुशार आहे। जनता आज प्रत्येक जण त्यांना विचारणार आहे की तुम्ही काय विकास काम केले, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर आज ते मतदान मागतात, हे महत्वाचं आहे। मागील नगरसेवकांनी प्रभागामध्ये काम केले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? हो, माझं स्पष्ट म्हणणं आहे। बरं, आता जनतेसाठी तुमचा काय संदेश आहे? जनतेसाठी मी एवढंच म्हणेल, कामाला महत्व द्या, चांगल्या लोकांना संधी द्या। जो काम करणार आहे, हाकेला धावून येणार आहे, त्यांच्याशीच तुम्ही त्यांना वोटिंग करा। कारण आम्ही नगरसेवक असे आहेत, जेव्हा आम्ही माजी असताना सुद्धा आम्ही प्रभागाच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलेलं नाही। प्रभागाचे काम आम्ही आतापर्यंत सुद्धा करत राहिलेलो आहे आणि पुढे करतच राहणार आहे। पुढील काळामध्ये तुमचे काय प्रभागासंबंधी तुमचे काय नियोजन आहे? आता बघा, या नगरसेवकाच्या काळामध्ये प्रत्येक गल्ली बोळात रोड फोडले गेले। रोड फोडल्यानंतर त्याला जे पॅचअप पाहिजे ते केलं नाही। आज म्हातारी माणसं रस्त्यावर फिरू शकत नाहीत, नागरिक पडतात, महिला पडतात आणि ह्या समस्या इतक्या उद्भवल्यात। कारण प्रशासक जरी आपल्यात लागू असेल, कारण काही जण आता फिरताना म्हणतात प्रशासक काही 4 वर्ष झालं आणि कामं केले, ठीक आहे ना, प्रशासक लागू आहे, पण जोपर्यंत दुसरा नगरसेवक निवडून येत नाही, त्या नगरसेवकाचं काम असतं की आपण जेव्हा रोड खणले जातात त्या रोडच्या खणण्याच्या मागे आपण जाऊन उभा टाकलं पाहिजे। जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बोललं पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून ते रोडचं पॅचअप करून घेतलं पाहिजे। रोडचे जे खड्डे आहेत ते आपण बुजवले गेले पाहिजेत। पण हे कोणी करायचं? आम्ही स्वतः फिरतोय, आम्ही स्वतः सांगतोय की बाबा हे आमच्या तिथं रोड खंदायला आले। आम्ही आधी त्यांना सांगितलं, माझ्या मोठी नगरचे, माझ्या प्रभागातले रोड आधी दुरुस्त करा, त्याला पॅचअप करा, तेव्हा इथले रोड फोडा। आम्ही विकास कामाला आडवं येत नाही, तुम्ही नक्की फोडा, पण आधी जे फोडलेत त्याला रिपेअर करा आणि नंतर फोडा। हे काम आहे ना नगरसेवकांचं, ते काम करून घ्यायचं। बरोबर। तर हे होते आमचे काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 6 मधले उमेदवार सुनीताताई चाळक यांनी प्रभागासंबंधी जे प्रश्न होते आणि जी मागील काळात जी कामं झाली नाहीत त्या संबंधी सविस्तर माहिती दिली। तर आता जनतेने ठरवावे की पुढील नगरसेवक प्रभागाचा विकास करण्यासाठी कसा असावा। तर पुढच्या मुलाखतीत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।